महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जय भवानी। या ठिकाणी दादाच करवते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच दादाजी तुमच्या एक निष्ठेने केलेल्या कार्याचे उत्तर पाहून सामाजिक प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। बँकेचे अध्यक्ष पुण्याकरावजी गवळीकर, या बँकेचे संस्थापक आदरणीय जे के जाधव सर, उपाध्यक्ष विक्रांतजी जाधव, संचालक मंडळातील सर्व गणेशजी नांगरे, श्रीमंतजी कुकडे, भाऊसाहेब काळे, अनुराधा दानवे, अश्विन पवार, बद्रीनाथ तोंबरे, माधवजी डोंगाले, मुरलीधरजी जगताप, उदयजी जाधव, दीपकजी आहिरे, पोपटराव जाधव, श्री हरी पटेल, त्याचप्रमाणे बँकेचे मुख्य अधिकारी रावते साहेब, त्यांचे सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व बांधवांनी, खरं तर संध्याकाळी मला गणेश नानांनी फोन केला। माझं शेड्यूल ठरलेलं होतं आणि त्याच्यामुळे वेळेची थोडी गडबड आहे। त्यांनी मला 4 वाजता यायला मागे काही 4 वाजता येणार नाही, मला 5-6 तर नक्की वाजते। मला नंतर फोन आला की 4ला सगळ्यांना समाचार करायचा, पण मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की मी काही 4 वाजता नाही, मी वेरूळला होतो त्यावेळेस, परंतु मला उशीर झाला, मी आपली माफी मागतो। तर संघटनेचं काम करत असताना अशा जबाबदाऱ्या येणं जाणं ही एक प्रक्रिया असते, जशी बँकेची काही प्रक्रिया असते, नफा तोटा, संचालक मंडळ येणं जाणं, नवीन येणं जुनं येणं, ही एक प्रक्रिया चालत राहणारी प्रक्रिया आहे। कोणाच्याही कपाळात कायमचं दिलेलं नसतं की मी कायम आमदार राहणार आहे, मी कायम जिल्हा प्रमुख राहणार आहे, मी कायम संचालक राहणार आहे, मी कायम चेअरमन राहणार आहे, असं मला ते प्रक्रियेचा एक भाग आहे। आणि या प्रक्रियेच्या भागातून विधान परिषदेचा सदस्य पुन्हा बऱ्याच जणांना मी नाही असं माहितीच नव्हतं, कारण माझा तो गॅप झाला त्या काळात माझं काम झालं संघटना म्हणून चालूच होतं। आता झाल्यावर बऱ्याच जण वाटलं की तू नव्हता का, म्हणजे आधी 5-7 महिने नव्हता हे लक्षातच नाही आलं बऱ्याच जणांना, जे आता राजकारणातले जाणकार त्यांना माहिती असतं, पण तुम्ही एक बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। आणि तुम्ही म्हटले चर्चा चालू, चर्चा तर नेहमीच चालत असते, चर्चा या पक्षात जाणं त्या चर्चेला काय अर्थ नसतो, पण चर्चा ही सातत्यानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नावाविषयी माझ्याविषयी चालत आली असेल, माझ्या कानावर असेल, काही वर्तमानपत्र असं म्हणत होतं, परंतु मला हे काही नवीन नाही। आणि म्हणून मला स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांची सगळ्यांची अपेक्षा असताना सगळे राजकीय पक्ष, सगळे नेते
सगळ्यांना वाटत असताना त्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांची जागा मला दिली सगळ्यात महत्वाचं. आणि मग मला ही भावना जर पक्ष नेतृत्वाची असेल तर मला असं वाटतं कोणी मोठं काही सोन्याच्या गोळा द्यायला त्याला काय अर्थ आहे. शेवटी कोणी किती जरी झाला आणि जर त्याने पक्षाच्या निष्ठेशी बेईमानी केली तर मला असं वाटतं की बेईमानी योग्य राहत नाही. ठीक आहे, पद मिळतात, मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, खूप मोठ्या पदावर काही लोक पक्ष बदलून जात असतात, परंतु जो खानदानी मान असतो तो खानदानीच असतो, सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर आहे? म्हणून मला असं वाटतं बाकी पदाची बरेच जण काही मला लालूच जरी दाखवत असले तरी मला असं वाटतं मी माझ्या संघटनेच्या कामावर माझ्या संघटनेने मला दिलेल्या जबाबदारीवर खुश खुश आहे. माझ्यापेक्षा समाधान आहे. खुश तर कोणताच म्हणत नसतो, ट्रम्प पण खुश नाही, मोदी पण खुश नाही, कोणीच खुश नसतं. मग ट्रम्प पण आज खुश आहे कारण त्याला इराण सारखा छोटासा देश लागला असतो. मोदीचे एवढे 7 देशात सगळीकडे आले तरी मोदी खुश आहे का नसतो. खुश असतं मग याला फोड त्याला फोड झालंच नसतं. बरोबर, त्याच्यामुळे कोणी सुखी समाधानी नसतं, खुश नसतं, समाधानी असावं लागतं. मला असं वाटतं मी समाधानी आहे आणि मी सातत्यानं संघटनेचं काम करत असताना जनतेच्या प्रश्नाला महत्व दिलेलं आहे. कारण बाकीचे पद येत असतात जात असतात असं मला वाटतं. मी त्याच विचाराचा कार्यकर्ता आहे. आणि आज लोकविकास बँकेने माझं या ठिकाणी तसं मी कोणतेच जे कार्यकर्ते आहेत माझे सरकार केले तेच अधिकृत कोणत्याही कार्यक्रमाला मी अजून गेलो नाही. कार्यालयात लोकांना भेटलो, मिरवणूक काढली, आता जाता हे सत्कार वगैरे आता नको शाळा त्याच्यात बाहेर आता त्या भानगडीत फार सत्कार मोठा मोठा शो याला फार काही ठीक आहे. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला काम तेव्हा असे सत्कार वगैरे आवडायचे. आता हे सत्कार वगैरे मला असं वाटतं याची आवश्यकता मुळीच नाही. परंतु लोकविकास बँकेने माझा सत्कार करून लोकविकास बँक ही आपली सगळ्यांची बँक आहे. सातत्यानं विकासात जनतेच्या कामात सातत्यानं पुढे राहणारी बँक आहे. जे.के. दादांनी मोठ्या परिश्रमानं स्थापन केलेली ही बँक आहे. आणि जे.के. दादा आज मला असं वाटतं सातत्यानं सेवेत काही नाही. आता त्यांनी सांगितलं MIDC व्हायचं म्हणजे ते कोणताही मंत्री घेऊ कोणी घेऊ वैजापूर MIDC विषयी बोलल्याशिवाय जे.के. दादा कधी जरा आणि मी विरोधी पक्ष नेता असताना त्या संदर्भात बैठका बोलवल्या. जे करता येईल ते केलं. मला बरोबर आहे आता संचालक तर घरी जाणार. मला असं वाटतं ही जबाबदारी संचालक मंडळ असेल कर्मचारी असेल या सगळ्यांची असते. आणि म्हणून आपले कर्मचारी सुद्धा अशा पद्धतीनं काम करतात. मला त्यांनी सुद्धा आपल्या कामकाजामध्ये आणखी एफिशियन्सी आणली पाहिजे. आपल्या बँकेचं नाव आणखी मोठं झालं पाहिजे, वसुली चांगली झाली पाहिजे, कर्ज वाटप चांगलं झालं पाहिजे. कारण नुसतं वसुली केल्यानंतर कर्ज पण वाढलं पाहिजे, कर्ज वाढल्यानंतर वसुली झाली पाहिजे. ही सायकल सुद्धा गतीनं चालूच असली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने आपल्या बँकेचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यात आणखी गती घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. माझा सत्कार आपण केला करत असताना मला असं वाटतं हा सत्कार मी बँकेचा एक सदस्य आहे. ठीक आहे, तुमच्या संचालक मंडळाने कधी आलो नाही. आता माझी बायको व्हाईस चेअरमन होती, चेअरमन होती, डायरेक्टर होती, पण मी तिला आता वगैरे विषय पत्रिका मागितली नाही. तिच्या जागेवर येऊन बसलो पण नाही कधी कोणत्याही संघटनेत कधी आलो नाही, पाहिलं नाही. बरोबर नाही. आपले जे काही अडचणी प्रश्न सुखाचे दुःखाचे चांगले वाईट याच्यात बँक म्हणून बाकी संचालक मंडळ आपल्याकडे जे काही असेल ते आपले विषय असतात. परंतु बाहेर आपली बँक म्हणून एकोपाने या बँकेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका मी सातत्याने घेतलेली. येणाऱ्या काळात तशीच ठेवेल अशा प्रकारचं आपल्याला ग्वाही देतो. आपण माझा आधार सत्कार केला आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदस्याचा आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीचा सत्कार करतो. ठाकरे दादा त्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. त्यातला कुटुंबाचा सत्कार आहे. दादा हा बँकेच्या वतीनं सत्कार आहे आणि आज सहकार
मराठवाड्यामध्ये तरी बऱ्याच प्रमाणामध्ये आडखळत चाललाय. त्याला इतर लोक कारणीभूत आहेत. पण एवढ्या मोठ्या संकटातून मात करत आपण काही मधले मार्ग काढत बँकेला वेगळे वेगळे उत्पन्न कसे मिळतील आणि आपण बाजारात टिकून कसं राहू आणि आणखी कसं मोठं होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि इतरांच्या सगळ्यांच्या आमच्या डायरेक्टर बोर्डाच्या सहकार्याने ही धुरा आपण सांभाळत आलो. सहकारापुढे खूप मोठे आव्हान आहेत. काही शासन दरबारी आहेत. आता नवीनच आव्हान उभं राहिले आणखी 10 वर्षानंतर तुम्हाला थांबता येणार नाही. त्याला तुम्ही आधी तर काही करू शकत नाही कारण तो सेंटरचा हे आहे. परंतु छोटे छोटे कायदे सुद्धा बँकेला रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार खाते थोडं सहकाराला तंग करतात काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. मला वाटतं आता ते आमचा काय आवाज आहे हा सदनामध्ये मांडण्यासाठी म्हणजे आपला घरचा आवाज खात्रीचा आवाज आणि ते प्रोसेस सोडवण्यासाठी कणखरपणे काम बघतील आणि हा सहकाराचा जो आहे महामेरू आपण मोठ्या प्रमाणात कसा करू मोठ्या प्रमाणात कसं त्याला उभारू याच्यासाठी प्रयत्न करू. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज जे ही घोडदौड चालू झाली या बँकेची ती अशीच कंटिन्यू टिकावी याच्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य राहील या बँकेवर अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बँकेच्या वतीने सुद्धा तुमचे धन्यवाद देतो, आभार मानतो.